चंद्र सूर्य असेपर्यंत माऊलीच्या वारीला येणारे वारकरी जेव्हा आंघोळ करतील तेव्हा त्यांच्या स्मरणात तुमचं नाव असेल. याला म्हणतात उत्तमची उरे. आता तुम्ही कितीही प्रपंचासाठी करा, याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची खात्री नाही. पण चंद्र सूर्य असेपर्यंत आमचे वारकरी आंघोळ करताना कराड साहेबाचं स्मरण करतील. उत्तमची वरे सूरत से किरत बडी बिन पंख उड जाय. अरे सूरत तो जाती रही किरत कबुना जाय. सूरत म्हणजे 3.5 हाताचं शरीर. सूरत से किरत बडी, हे बडोदा आणि गुजरात ते तुमच्या भागातलं नाही बरं का. 3.5 हाताचं शरीर सूरत म्हटलेलं आहे. सूरत से किरत बडी बिन पंख उड जाय. सूरत तो जाती रही. पठाण साहेब हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणाक्षणाप्रती, म्हणून या ते म्हणते अश्वत्थगा. कालचं शरीर आज नाही. लहानपणी कोणाचं बाळ असू द्या शेटजी, 5 वर्षाचं उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हातात खुळखुळा काजळाचा टिया, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता इमानदारीनं सांगा, कोणी म्हणतंय का आजोबा काय कायम घाईतच असता, काय काम आहे, एक पप्पी द्या मग जा आनंद दिला. अरे कुठली पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली. कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या पप्प्या घेत होते आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. म्हणून सूरत तो जाती रही केरत का गुणा जाय. सूरत जर न्यायची असेल तुम्हाला तर खर्च आहे. आळंदीहून पुण्याला जर सुरत न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीपवाला 50 रुपये मागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला. विठ्ठल एकनाथ गणेश महाराज, एकनाथ का सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला म्हणतात जगन्नाथ. पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. हे मालक झाले, हे गडी झाले डॉक्टर साहेब 1-2 महिने नाही, 36 वर्ष. वर्ष. अरे भगवान म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का भगवानराव? कोई चीज उठाओ 1-1 रुपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावै जाही अनादि अनंत अखंड अक्षदा वेद सुभेद बदावै नारद सुख व्यासर टाईपची अरे तऊ पुणी पारण पावय. कोण गेलं ते? शेष महेश दिनेश गणेश सुरेश 5 शब्द आहे. शब्द सुटसुटी गणेश भाऊ. शेष सिनला झाल्या द्विसहस्त्र जिबा देव काहो विटेवर युवा. महेश त्यागुणी कैला सर्वई संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्मशोधावया. गणेश गणपती हे गणेश. दिनेश सूर्यनारायण. सुरेश म्हणजे इंद्रदेव. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावय जाई अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय नारद से सुख व्यास रटाई पची आरे तऊ पुणी पारण पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा असं सांगतात पठाण साहेब. काही
साधू उलटे टांगून घेतात हिमालयात स्वतःला. जिवंतपणी गीध पक्षी, कावळे पक्षी त्यांना लचके तोडू तोडू खातात. तरी ते जिवंत साधू कावळ्यांना गिधाडांना एक विनंती करतात, कागा सबत न खाइयो, चुन चुन खाइयो, मांस खा बाबा, सगळे खा. कागा सबत न खाइयो, चुन चुन खाइयो, मांस दो नयना छांड दियो, पिया मिलन की आस. जोपर्यंत प्रभू दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे. तरी त्यांनाही ज्या प्रभूनं दर्शन दिलं नाही तो 36 वर्षे ज्यांच्याकडे राबला ते अधिकारी संत एकनाथ. असंही असलं तरी एकही अभंग नाथांच्या गाथ्यात नाही. धन्य आजी दिन देव दर्शनाचा, धन्य आजी दिन ईश्वर दर्शनाचा, धन्य आजी दिन भगवान दर्शनाचा, धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा. मग धन्य दीन संत दर्शनाचा. याचं कारण आहे पठाण साहेब, बहु अवघड आहे संत भेटी. मग संत भेटत नाही का? भेटतात. कधी? जेव्हा देवाची कृपा. हे ठरलेलं आहे. हनुमानजी बरं का डॉक्टर साहेब लंकेत गेले. आता रामेश्वरला आमचं रामायण झाल्यामुळे सगळे पाठ आहेत. वेळ कमी असल्यानं लगेच गेले. पूर्ण लंका फिरत होते. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून बघावं तर मंदिर वाटायचं. मंदिर समजून आत जायचे तर आत मौज भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधात एक जहात अगणित जो. पहाटेपर्यंत फिरले. पहाटे एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला धनुष्यबाणाचं चित्र भिंतीवर आणि दारापुढे वृंदावन तुळशीचं. आनंदाला पारावार नाही. अख्ख्या लंकेमध्ये एकच घर वृंदावनवालं. याला म्हणतात माझ्या जातीचे
हा मी कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का पोकर खर्च आहे? कल्पना करा, मुलगा अमेरिकेला आहे आणि बाप हाडाचा वारकरी आहे. मोठ्या पदावर मुलगा आहे, 10 4 चाक्या त्याला अंगरक्षक म्हणून आहे बरं का सानप साहेब, अमेरिकेला. तो सारखा म्हणतो एकदा तरी या बाबा अमेरिकेला, बाबा एकदा तरी या बाबा अमेरिकेला. वारकरी बाप म्हणतो काय अमेरिकेत? इंद्रायणी आहे का माऊलीची समाधी? पांडुरंगाचं दर्शन होणार आहे का चंद्रभागा? नाही, पण याच बाबा, याच बाबा या. ठीक आहे, ठीक आहे, येतो, पण एका अटीवर. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, त्याच्यात बुक्का, काखेत 1 पिशवी, त्याच्यात गाथानं ज्ञानेश्वरी आणि खांद्यावर भगवा झेंडा. या पोशाखात येतो अमेरिकेला. तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल, काय सांगाय? नाही नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा का नलवडे पाटील, तुमच्याच पोशाखात. झालं, इथल्या मुलाने बसून दिला अमेरिकेच्या विमानामध्ये. सगळे भोवताल परदेशातले लोक होते, तांबडे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस असतात असे डोक्याचे केस. तेवढाच एक वारकरी तेवढ्या प्रवासात. सगळे ते इंग्रजीतून टिंगल करत होते, पण याला काय घेणं? यानं डोळे मिटले, जपमाळ काढली, विठ्ठल 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 विठ्ठल. 10 तास अमेरिका येईपर्यंत जगाचा संबंध नाही. वारकऱ्या विमान उतरलं. पठाण साहेब कीर्तनात वेळ कमी असते, लगेच उतरलं. आता 50 मिनिट आहे माझे शिल्लक. उतरलं, मुलगा आला. 10 4 चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून होत्या, एवढ्या पदावरचा मुलगा आला आणि आपला बाप उतरलेला पाहला विमानतळावर. पायातले जोडे काढले सेठजी. जो पळत गेला आणि बापाला विमानतळावर साष्टांग दंडवत घातला मुलाने. मला एकदा शंकर बापू आपेगावकर वाड्यात गेलो होतो. ते टीव्हीला आमचे उद्धवराव तिकडे पखवात परदेशात. बापू म्हणायचे, का रे मला बरोबर दिसत नाही. उद्धव काय नेसून आहे सांग बरं? धोतर आहे बापू. चंदन लावलाय का? हा. टोपी? टोपी आहे. वारकरी बापाची अपेक्षा. हे घडलेली घटना आहे तुमच्या बाबतीमध्ये. वाड्यात गेलो तेव्हा मला सांगितलं. पठाण साहेब मुलानं दंडवत घातला. पोकारकर साहेब, जेव्हा मुलानं बापाकडे पाहिलं तर बाप हुंदके देव देव रडत होता. हुंदके देव देव रडू लागला. बाबा कशाला काय? प्रवासात काही त्रास झाला का तुम्हाला? नाही बेटा. रडताय तुम्ही? रडण्याचं वेगळे कारण आहे बाळा. काय? अरे एवढ्या पदावर माझा मुलगा अमेरिकेत आहे, तरी एवढ्या साहेब लोकांच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून दंडवत घालतो. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजा? माझी कमाई. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी, तोही मुलाकडे गेला होता अमेरिकेला. त्याचा मुलगा बसून द्यायला आला होता विमानतळावर. ओळख नाही दोघांची, फक्त पोशाख सारखी. गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, तुळशीच्या 2 माळा, गोपीचंदन, त्याच्याही खांद्यावर झेंडा, काखेत पिशवीमध्ये ज्ञानेश्वरी गाथा. गणेशानंद महाराज. दोघही जवळ आले. सगळा समाज पाहू लागला आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जेव्हा अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं आनंदानं. का? माझ्या माऊलीची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत. माझे या जातीचे मज भेट कोणी. बस वाढवत नाही, पण हनुमानजीला तिथं आनंद होण्याचं कारण, रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णित नव तुलसी का रुंदत एक हर्षपती राय सियावर रामचंद्र की. कामापुरतं झाला, आनंद झाला. बिभीषणजी. पण हनुमानजीनं तर्क सुरू केला. कराड साहेब,
कारण लंका निशिचर निकर निवासा यहा कहा सज्जन कर बासा मनमय तर्क करे कपी लागा तेही समय विभीषण जागा. कारण संपूर्ण नगर जर राक्षसाचं आहे तर इथं वृंदावनवाला हबप कसा असेल. मला फसवायसाठी नाटक तर केला नसेल. कारण काही काही माणसं कुराडे पाटील बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. तुळसही हिरवीगार असते. एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात सगळे माळकरीच असते. आंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान जी लंका निशिचर निकर निवासा यह कहा सज्जन मनमय तर्क करे कपिलागा. आणि जेव्हा दोन साधूचं मिलन झालं आणि विभीषणाचे उद्गार आहे, आता विश्वास आहे माझा. कशाबद्दल? माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. कशावरून? ब्रह्म मुहूर्तावर तुमच्यासारखा संत मला घरी दर्शन द्यायला आला. मोर भरोसा बासुनु हनुमंता राम कृपा बिनु मिल नहीं संता. परि जग जेठी करुणा केली आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. म्हणून ज्या वेळेला संत भेटतात बापू त्या वेळेलाही धन्यता दिली. ज्या काळात भेटतात तो काळ धन्य. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ त्याने संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो काळ धन्य. ती वेळ धन्य. तो दिवस धन्य. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. दया घरी दैवत पंढरीची. झाले संताचे दर्शन. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य आजी दिन संत दर्शनात. सगळे कळलं तुम्हाला. अहो ठीक आहे. आता 8:15 वाजून गेले. धन्य आजी दिन धन्य आजी दिन. पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही पोकरकर शेठ त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडणीला. हाजरी सांगा. हाजरी आधी हाजरी विचारतो. हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही. आणि तुम्ही आता 8:15 झाले तेच सांगता धन्य आजी दिन दर्शन संताचे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा फायदा काय? अनंत जन्मी शाळा
दिन संत दर्शनाचा. आपण संताच्या दर्शनातला फायदा अनंत जन्मीचा सीन गेला. आता पहिलं सीन कशाला म्हणतात एवढं लक्षात घ्या. सीननं